हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 21 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मालिकेत मागे काय घडलं आणि आता सगळ्यात मोठा ट्विस्ट काय येणार आहे। या मालिकेचे जे पुढील एपिसोड असणार आहेत ना ते खूपच जबरदस्त आहे, ज्यामुळे मालिकेचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून जाईल। मग नेमकं असं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, सध्या आपण या मालिकेत पाहतोय की मल्हार, नुपूर आणि तायडी राजशेखर धोंडे पाटील यांच्या मुलाच्या लग्नाचा इव्हेंट करताय आणि हा इव्हेंट खूप मोठा आहे। राजशेखर धोंडे पाटील खूप मोठे राजकारणी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत आणि त्यांच्या मुलाचं लग्न हे खूपच जंगी आहे। जवळपास 100 कोटी रुपयांचं हे कॉन्ट्रॅक्ट मल्हारच्या कंपनीला मिळालंय आणि या 100 कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टमुळेच तायडी स्वप्न पाहतीये की मी आता या सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स करणार आणि या कंपनीची मालकीन बनणार, मल्हारला या कंपनी बाहेर या घराबाहेर हाकलणार। त्यामुळेच सागरिका म्हणजेच तायडीने या संपूर्ण इव्हेंटची जबाबदारी मल्हारकडून मागून घेतली होती। म्हणजे हा इव्हेंट सक्सेसफुल केल्यावर राजशेखर धोंडे पाटील जे 100 कोटी रुपयांचं पेमेंट असेल ते सागरिकाच्या तायडीच्या अकाउंटवर करणार आणि 100 कोटी रुपये जवळ असल्यावर सागरिका काहीही करू शकते, हाच तिचा प्लॅन होता। परंतु तिचा हाच प्लॅन नुपूर हाणून पाडणार आहे। नुपूर आणि मल्हार असं काहीतरी करतील ज्यामुळे तायडीच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी होईल, तिची सगळी स्वप्न बेची राख होऊन जातील। मग नेमकं असं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा राजशेखर धोंडे पाटील यांच्या मुलाचं लग्न होत असेल, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी जेव्हा स्टेजवर असतील आणि दोघे एकमेकांना वरमाला घालत असतील, त्यांचं लग्न होत असेल, त्याच वेळेस मल्हार तेथे येणार आणि जोरात ओरडणार, थांबवा हे लग्न होऊ शकत नाही। त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसेल, कारण मल्हार या इव्हेंटचा, या लग्नाचा इव्हेंट मॅनेजर आहे आणि तो चक्क हे लग्न थांबवतोय। याचं कारण तरी नेमकं काय, हा प्रश्न सगळ्यांना पडणार। राजशेखर धोंडे पाटील समोर येतील आणि मल्हारला जाब विचारतील, तुम्ही हे लग्न का थांबवताय? तर मल्हार हा सगळ्यांसमोर खुलासा करणार, कारण तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेला फसवताय, हे लग्न सगळं खोटं आहे, तुम्ही तिचा विश्वासघात करताय। मग नेमकं हे घडणार तरी कसं? राजशेखर धोंडे पाटील आणि सगळ्यांनाच जबर धक्का बसेल आणि ते विचारतील, तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? आम्ही आमच्या सुनेला फसवतोय? आम्ही असं काहीही करत नाही आहोत। तर मल्हार हा लगेचच सगळ्यांना सांगेल, हो मी खरं बोलतोय, राजशेखर धोंडे पाटलांची होणारी सून गरीब घरची मुलगी आहे, गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे आणि या गोष्टीमुळे सगळीकडे राजशेखर धोंडे पाटलांचा उदो उदो होतोय की ते एवढे मोठे राजकारणी आहेत, एवढे श्रीमंत आहेत, तरी एवढ्या गरीब घरातील मुलीला ते आपली सुनबाई करून घेत आहे। त्यामुळे सगळीकडे त्यांना प्रसिद्धी मिळतीये आणि हाच खरा त्यांचा प्लॅन आहे। येत्या काही दिवसात निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये फायदा घेण्यासाठी त्यांनी हा सगळा सापळा रचलाय, सगळा प्लॅन केलाय। आता तर ते आपल्या मुलाचं लग्न या गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी लावून देणार आहेत। पण एकदा का या दोघांचं लग्न झालं आणि या लग्नामुळे राजशेखर धोंडे पाटलांना मोठी पब्लिसिटी मिळाली, त्यांची सगळ्या लोकांनी स्तुती केली, निवडणूक झाली आणि निवडणूक राजशेखर धोंडे पाटलांनी जिंकली। मग चक्क त्यांचा मुलगा या मुलीला घटस्फोट देणार आहे, तिला सोडून देणार आहे। याचा अर्थ फक्त आपल्या निवडणुकीसाठी, मतांसाठी ते या मुलीचा वापर करून घेत आहे, तिच्या आयुष्याचं वाटोळं करताय। हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसणार की राजशेखर धोंडे पाटील चक्क आपल्या मतांसाठी, निवडणूक जिंकण्यासाठी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करताय, तिचं आयुष्यभराचं नुकसान करताय। आणि मग सगळेजण हे राजशेखर धोंडे पाटलांकडे आश्चर्याने पाहतील, त्यांना जाब विचारतील। राजशेखर धोंडे पाटील तर राजकारणी आहे, खऱ्याचं खोटं करणं आणि खोट्याचं खरं करणं त्यांना चांगलंच जमतं आणि ते मल्हारला जाब विचारतील, तुझ्याकडे काय पुरावा आहे की आम्ही असं करणार आहोत? तुला आमच्या ऑपोजिशन पार्टीने हे सगळं करायला सांगितलंय ना, तू खोटारडा आहेस, त्यांच्याकडून पैसे घेऊन तू माझ्या विरुद्ध हे सगळं बोलतोय, तुझ्याकडे काय पुरावा आहे की हा सगळा आमचा प्लॅन आहे आणि आम्ही असंच करणार आहोत? आणि मग मल्हार सांगेल, तुम्हाला पुरावा हवा आहे ना, थांबा मी देतो तुम्हाला पुरावा। असं म्हणून मल्हार हा चक्क नुपूरला हाक मारणार आणि नुपूर तेथे येईल। फ्रेंड्स, आणि हे सगळं होत असताना तायडीला जबर धक्का बसलेला असेल,
तायडी हे सगळं गप्प राहून ऐकत बसणार, पाहत बसणार, कारण तायडीसाठी हा इव्हेंट खूप मोठा आहे. जर राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न नाही झालं, हे लग्न मोडलं, तर तायडीचं जे स्वप्न होतं की हा इव्हेंट सक्सेसफुल करायचा आणि स्वतःच्या अकाउंटवर 100 कोटी रुपये घ्यायचे, तिथं ते स्वप्न बेचिराख होणार आहे. सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स करायचं, कंपनीची मालकीण बनायचं, मल्हारला कंपनी बाहेर घराबाहेर हाकलायचं, हा तिचा प्लॅन होता आणि हा सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे. आणि तायडीला त्यामुळे जबर धक्काच बसतो आणि पुढे नुपूर येते. नुपूर ही राजशेखर धोंडे पाटलांसमोर उभी राहते आणि म्हणते, तुम्हाला पुरावा हवा आहे ना, मी तुम्हाला देते पुरावा. आणि मग नुपूर ही चक्क संपूर्ण लग्नाच्या इव्हेंटमध्ये मोठ्या स्क्रीनवर राजशेखर धोंडे पाटलांचा एक व्हिडिओ लावणार. या व्हिडिओमध्ये राजशेखर धोंडे पाटील हे स्वतःच आपल्या मित्रांना सांगत असतील की मी इतका मोठा राजकारणी आहे आणि मी माझ्या राजकुमाराचं, माझ्या मुलाचं लग्न कधीही गरीब मुलीशी लावून देऊ शकत नाही, पण शेवटी राजकारणासाठी हे करावं लागतं. आपली जी जनता आहे ना, ती बिचारी खूप गरीब आहे, साधी भोळी आहे आणि त्यांना मूर्खात काढणं काहीच अवघड नाहीये. यावेळेस मला इलेक्शन जिंकायचं असेल, निवडणूक जिंकायची असेल, तर मला लोकांना इमोशनल करावं लागेल, त्यांच्या भावनांचा वापर करून घ्यावा लागेल. मी इतका श्रीमंत, इतका मोठा राजकारणी असताना सुद्धा एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी मी माझ्या मुलाचं लग्न लावून देतोय, त्यामुळे सगळे लोक इमोशनल होतील आणि मलाच मतं देतील, मी ही निवडणूक जिंकेल, असं राजशेखर धोंडे पाटील स्वतःच्या तोंडाने सांगत असतील. आणि हे पाहून तेथे जमलेल्या सगळ्यांना जबर धक्का बसेल. तेथे मीडियाचे लोक सुद्धा असतील आणि टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्ये सगळीकडे ही बातमी चालणार की राजशेखर धोंडे पाटील यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, निवडणुकासाठी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचा बळी दिलाय आणि तिचा वापर करून घेताय. हा पुरावा पाहून राजशेखर धोंडे पाटलांकडे बोलायला काहीही राहणार नाही आणि त्यांचं सत्य संपूर्ण जगासमोर येणार. म्हणजे कालपर्यंत जी नुपूर राजशेखर धोंडे पाटीलसाठी सगळ्यात महत्त्वाची होती आणि तो तिचं कौतुक करून करून थकत नव्हता. नुपूर मॅडम किती चांगल्या आहेत, त्यांनी राजकारणात यायला हवं, त्यांच्या हातची चव किती छान आहे, ते किती छान जेवण बनवता, असं बोलायच्या. त्याच नुपूरने त्यांचा सगळ्यात मोठा खुलासा केलाय, त्यांचा सगळ्यात मोठा प्लॅन फ्लॉप केलाय. आणि मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गौरी जी नवरी मुलगी आहे ती हे लग्न मोडणार. नुपूर तिला हिंमत देईल, मल्हार तिला हिंमत देईल आणि राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न मोडणार, त्यांची खूप बदनामी होणार. आणि आता मल्हार आणि नुपूरच्या आयुष्यात फक्त तायडी ही एकच विलन नाही राहणार, तर हे राजशेखर धोंडे पाटील सुद्धा त्यांच्या आयुष्यात विलन म्हणून येतील. कारण नुपूर आणि मल्हारने त्यांचं इतकं मोठं रहस्य बाहेर काढलंय आणि त्यामुळे त्यांना कदाचित निवडणुकीचं तिकीटसुद्धा नाही मिळणार, निवडणुकीत उभं राहता येणार नाही. जरी ते अपक्ष म्हणून उभे राहिले तरी त्यांचा पराभव होईल आणि हा पराभव फक्त नुपूर आणि मल्हारमुळे झालाय. त्यामुळे नक्कीच ते या दोघांचा बदला घ्यायचं ठरवतील, त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे हे जे लग्न आहे ते मल्हार आणि नुपूरसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि हे लग्न मोडल्यानंतर एकीकडे तायडीच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली असेल, तिची स्वप्न बेचिराग झालेली असतील, राजशेखर धोंडे पाटील यांचं स्वप्न बेचिराग झालेलं असेल आणि हे दोघे मल्हार आणि नुपूरच्या हात धुवून मागे लागतील, एवढं मात्र नक्की. परंतु हे लग्न मोडत असताना नुपूर आणि मल्हारची चांगलीच गट्टी जमणार. आधीच मल्हारला नुपूरचं सत्य कळालंय, त्यामुळे नुपूरबद्दल तिच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय आणि नुपूर ही सत्याच्या बाजूने लढते. इतक्या मोठ्या राजकारणीला सुद्धा ती घाबरली नाही आणि एका मुलीचं आयुष्य वाचवण्यासाठी तिने इतकी मोठी रिस्क घेतली. हे पाहून मल्हार तर नुपूरच्या प्रेमातच पडेल, एवढं मात्र नक्की. आणि नुपूरच्या सुद्धा लक्षात येईल की मल्हारला पाहिजे असतं तर त्याने हे सगळं प्रकरण दाबलं असतं, राजशेखर धोंडे पाटलांना सांगून त्यांच्याकडून आणखीन पैसे उकळले असते. कारण हे लग्न करून 100 कोटींचा फायदा तर मल्हारच्याच कंपनीला होणार होता. पण मल्हारने पैशांपेक्षा माणसांना जास्त किंमत दिली, भावनांना जास्त किंमत दिली, तो सत्याच्या बाजूने उभं राहिला. हे पाहून नुपूरला सुद्धा समजेल की मल्हार किती चांगला मुलगा आहे आणि मग नुपूर नक्कीच मल्हारच्या प्रेमात पडणार. या दोघांमध्ये एक वेगळंच नातं निर्माण होईल, एवढं मात्र नक्की. आणि ते काही तायडीला सहन होणार नाहीये, तायडीचा चांगला जळफळाट होणार आहे. फ्रेंड्स, हे तर झालं सोमवारच्या एपिसोडमध्ये. की सोमवारच्या एपिसोडमध्ये मल्हार आणि नुपूर हे दोघे एकत्र येऊन राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न मोडणार आहेत. पण
नुपूरने जो व्हिडिओ सगळ्यांना दाखवलाय मोठ्या स्क्रीनवर की राजशेखर धोंडे पाटील हे स्वतःच्या तोंडाने असं बोलताय, हा व्हिडिओ नुपूरकडे आला कुठून, हे सगळं घडलं तरी कसं? तर फ्रेंड्स, सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा राजशेखर धोंडे पाटील हे एखाद्या रूममध्ये आपल्या मित्रांना हे सगळं सांगत असतील की मी कसं त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला फसवतोय आणि तिचं लग्न माझ्या मुलाबरोबर राहून देऊन मतं मिळवतोय, आणि मग एकदा का मतं मिळाली, निवडणूक झाली, मी निवडणूक जिंकलो की मग मी माझ्या मुलाला तिला घटस्फोट द्यायला लावणार, तिला सोडून द्यायला सांगणार. हे सगळं जेव्हा राजशेखर धोंडे पाटील सांगत असतील तेवढ्यात नुपूर त्यांच्या रूम जवळून जाईल. खिडकीतून ती हे सगळं पाहणार आणि हे सत्य ऐकून तिला जबर धक्काच बसेल की एवढे मोठे राजकारणी असून ते एका गरीब मुलीचा जीव घेताय, तिचं आयुष्याचं नुकसान करताय. त्यामुळे नुपूर ही लगेचच त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल, म्हणजे सगळ्यांना हा पुरावा दाखवता येईल. आणि हाच व्हिडिओ नुपूरने लग्नाच्या ठिकाणी दाखवलेला असेल, त्यामुळे सगळ्यांना सत्य कळलं. नाहीतर नुपूरकडे जर हा व्हिडिओ नसता आणि तिने कितीही आरडाओरडा करून सगळ्यांना सांगितलं असतं, तिने मल्हारला जरी सांगितलं असतं तरी सुद्धा मल्हारचा विश्वास बसला नसता. कारण पुरावा असल्याशिवाय इतक्या मोठ्या माणसावर आपण कोणतेच आरोप लावू शकत नाही असं तो सुद्धा बोलणार. पण आता त्यांच्याकडे पुरावा आहे, त्यामुळे राजशेखर धोंडे पाटलांचं रहस्य सगळ्यांसमोर आलंय आणि ते एक्सपोज झाले आहेत एवढं मात्र नक्की. आणि नुपूर आणि मल्हारच्या जोडीने एक खूप मोठा पर्दाफाश केलाय. फ्रेंड्स, हे तर झालं राजशेखर धोंडे पाटलांच्या लग्नाचं, पण त्यानंतर मल्हार, नुपूर आणि तायडी यांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येईल. तायडी चिडलेली असेल, परंतु मल्हारनेच नुपूरची साथ दिल्यामुळे तायडीला काहीच बोलता येणार नाही. तायडीला चेहऱ्यावर हसूच आणावं लागेल की खरंच एका गरीब मुलाचं आयुष्य आपण वाचवलं, एका गरीब मुलीला आपण त्या राजकारणापासून वाचवलं, त्यामुळे ती खुश असल्याचं तोंडावर दाखवणार. पण तायडीला किती त्रास होत असेल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण तायडीसाठी त्या गरीब मुलीचं भविष्य किंवा लग्नानंतर तिचं काय होईल याचं काही महत्त्व नाही आहे. तिला फक्त पैसा हवाय, सत्ता हवी आहे. ही सुमती इव्हेंट्स नावाची कंपनी स्वतःच्या नावावर हवी आहे. तिला स्वतःला मालकीन व्हायचं आहे. या सुमती इव्हेंटचं तिला सागरिका इव्हेंट्स करायचं आहे आणि मल्हारला या कंपनीतून घरातून हकलून द्यायचं आहे. यासाठी हा इव्हेंट खूप महत्त्वाचा होता. तिला या इव्हेंटमधून 100 कोटी रुपये कमवायचे होते. पण हे सगळं स्वप्न तिचं संपलेलं असेल आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नुपूर. कारण नुपूर जर या लग्नात नसती, या इव्हेंटमध्ये नसती, तर हे सगळं सत्य कोणाला कळलंच नसतं आणि मग तायडीच्या हातात हे 100 कोटी रुपये आले असते, हा इव्हेंट सक्सेसफुल झाला असता आणि तिचं स्वप्नही पूर्ण झालं असतं. पण नुपूरमुळेच आपलं स्वप्न पूर्ण झालं नाहीये, त्यामुळे तायडीसाठी नुपूर तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शत्रू बनेल, तिच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर. तिचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण न होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे नुपूर असेल. आणि मग काही करून या नुपूरला संपवायचं, तिला आपल्या मार्गातून दूर करायचं असं तायडी ठरवणार. आणि आजपर्यंत तर तायडीने नुपूरला खूप त्रास दिलाय, तो आपण सगळ्यांनी पाहिलाय. पण आता तायडी ही नुपूरच्या मागे हात धुवून लागणार, तिला आणखीन त्रास देण्यासाठी प्रयत्न करणार, एवढं मात्र नक्की. आणि आता एकूणच या मालिकेत एकानंतर एक भारी ट्विस्ट येणार आहेत. कारण आजपर्यंत जो मल्हार फक्त तायडीचा ऐकायचा, तायडी म्हणेल ती पूर्व दिशा असं मल्हारला वाटायचं, पण मल्हार आता हळूहळू नुपूरच्या बाजूने झुकायला लागेल. नुपूरसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे मल्हारला कळून येईल. आणि संजना गेल्यानंतर जो मल्हार कधीही कोणत्या मुलीच्या प्रेमात पडायचं नाही, पुन्हा लग्न करायचं नाही असं म्हणत होता, तोच मल्हार नक्कीच नुपूरच्या प्रेमात पडेल एवढं मात्र नक्की. आणि नुपूरसाठी तो काहीही करायला तयार होईल. आणि तायडीसाठी हे खूपच धोकादायक आहे. कारण जर नुपूर आणि मल्हार या दोघांची गट्टी जमली आणि या दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडून नंतर लग्न केलं तर तायडीचा विषय पूर्णपणे संपलाय. कारण तायडीचा आणि मल्हारचा बॉन्ड वेगळा आहे. मल्हार तायडीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, परंतु नुपूरला मात्र कळत आहे की तायडी ही किती मोठी कटकारस्थानी आहे, खोटाडी आहे. आणि हळूहळू तायडीचं सगळं सत्य नुपूरला नक्कीच समजेल की तायडी मल्हारबद्दल जे प्रेम दाखवते ते प्रेम बेगडी आहे, ते प्रेम खोटं आहे. फक्त स्वतःचा फायदा घेण्यासाठी तायडी मल्हारबद्दलचं प्रेम दाखवते. आणि हळूहळू मल्हार आणि नुपूरच्या आयुष्यात एकानंतर एक मोठी संकट येतील एवढं मात्र नक्की. पण सगळं काही मल्हार आणि नुपूरच्या बाजूनेच होईल असं नाही आहे.
तर तायडीकडे एक खूप मोठा हुकूमचा एक्का आहे, जो तायडी आज ना उद्या नक्कीच वापरणार. आणि तायडीला जेव्हा हे सत्य कळेल की नुपूरचा जो नवरा लग्नाच्या दिवशीच देवाघरी गेला आहे, तो नवरा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून वेदांत आहे, ज्या वेदांतचा अपघात तायडीने केला आहे. पण तायडीने हा संपूर्ण आरोप मल्हारवर लावला आहे. फ्रेंड्स, हा सुद्धा एक खूप मोठा खुलासा आहे. नुपूर ज्या वेदांच्या आठवणीत रडत असते, लग्नाच्या दिवशी ज्या वेदांचा जीवघेणा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला, तो अपघात तायडीने केला होता. तायडी गाडी चालवत होती, पण तायडीने मल्हारला असं भासवलं की त्या दिवशी तूच गाडी चालवत होता आणि तुझ्याकडूनच हा मोठा अपघात झालाय. त्यामुळे मल्हार स्वतःला दोषी समजतो. मल्हारला तर असंच वाटतं की हा अपघात त्यानेच केलाय. आणि जेव्हा नुपूर आणि मल्हार हे दोघे एकमेकांच्या जवळ येतील, एकमेकांच्या प्रेमात पडतील, तेव्हा तायडी आपलं हे ब्रह्मास्त्र वापरणार नुपूर आणि मल्हारला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. ती मल्हारला सांगणार, ती नुपूरला सांगणार की ज्या वेदांचा ॲक्सिडेंट मल्हारच्या हातून झालाय तोच नुपूरचा होणारा नवरा होता. त्यामुळे नुपूर ही मल्हारवर खूप चिडेल. तिच्या मनात मल्हारबद्दलचं जे प्रेम असेल ते नक्कीच कमी होणार, कारण मल्हारने खूप मोठी चूक केली आहे, माझ्या वेदांचा जीव घेतलाय असं तिला वाटणार. आणि मल्हारसुद्धा दुःखी होईल, कारण आत्ता कोठे तो संजनाला विसरून नुपूरच्या प्रेमात पडला होता आणि त्याच नुपूरच्या आयुष्याचं मी नुकसान केलंय, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मी जीव घेतलाय हे जेव्हा मल्हारला समजेल ना, तेव्हा तो सुद्धा पूर्णपणे कोलमडून जाईल. आणि या संधीचा फायदा तायडी घेईल, कारण जे मल्हार आणि नुपूर तिच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडसर होते, त्या मल्हार आणि नुपूरला फक्त एकच ब्रह्मास्त्र वापरून तिने घायाळ केलेलं असेल. आणि हे दोघेही मग एकमेकांशी बोलणार नाहीत. कदाचित नुपूर मल्हार विरुद्ध पोलीस तक्रार सुद्धा करू शकते की मल्हारनेच वेदांचा जीव घेतलाय आणि त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आणि मग मल्हार सुद्धा अनेक वेळेस म्हटलाय की मला माझ्या या कर्माची शिक्षा व्हायलाच हवी, कारण ती शिक्षा भोगल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. तायडीसाठी हे नक्कीच अयोग्य असू शकतं, कारण जर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली तर पोलिसांना हे सुद्धा कळू शकतं की तो अपघात मल्हारने नव्हता केला तर तायडीने केला होता. तायडीच त्या दिवशी गाडी चालवत होती, बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे तिने वेदांतचा अपघात केला आणि वेदांत हा देवाघरी गेला, मृत्युमुखी पडला. पण ज्या दिवशी नुपूरला हे सत्य कळेल की आपल्या वेदांतला मारणारी दुसरी तिसरी कुणी नाहीये तर तायडी आहे, त्या दिवशी तायडीचा विषय संपलेला असेल. तायडी ही नक्कीच फासावर लटकणार, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, एकूणच तुझ्या सोबतीने ही मालिका खूप इंटरेस्टिंग आहे. या मालिकेत जी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीला खूप सारे कांगोरे आहेत. म्हणजे ही गोष्ट काही लवकर संपणारी नाहीये, एकानंतर एक नवीन नवीन ट्विस्ट येत राहतील. त्याचबरोबर नुपूर, मल्हार, तायडी या तिघांची आयुष्य एकमेकांशी जोडली गेलेली आहेत आणि त्यांची ही गोष्ट पाहायला खूपच मजा येईल, एवढं मात्र नक्की. आता तर फक्त मल्हार आणि नुपूर या दोघांची एक टीम झाली आहे आणि दोघांनी मिळून चक्क राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न थांबवलंय. तायडीचं एक मोठं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलंय. त्यामुळे तायडी खूप चिडलेली असेल, तिच्या आयुष्यात मोठं वादळ येणार, एवढं मात्र नक्की. आणि हळूहळू नुपूर आणि मल्हारची एक खूप क्यूट लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे दोघे एकमेकांच्या एवढ्या लवकर प्रेमात पडतील असंही नाहीये, कारण एकीकडे नुपूर ही वेदांच्या आठवणीत बुडून गेलेली असते. वेदांत सोडून आपण दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही, कधी कोणाच्या प्रेमात पडू शकत नाही, मला लग्न करायचं नाही असं नुपूर म्हणत असते. तर इकडे मल्हार सुद्धा तोच विचार करतो की संजनाने माझा इतका मोठा विश्वासघात केलाय, मला सोडून निघून गेली आहे आणि त्यानंतर मी तर कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडू शकत नाही, लग्न करू शकत नाही असं मल्हारला सुद्धा वाटतं. त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात तर पडतील, परंतु त्यांना हे ॲक्सेप्ट करायला, स्वीकारायला खूप जास्त वेळ लागेल की खरंच आम्ही आमच्या जुन्या पार्टनरला विसरून दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीच्या प्रेमात पडलोय. परंतु एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होणार आणि दोघे एकत्र येणार, एवढं मात्र नक्की. मल्हार आणि नुपूरचं एकत्र येणं, त्यांचं एकमेकांवर प्रेम होणं, त्यांचा रोमांस, हे सगळं खूपच भारी असेल यात शंका नाही. आणि हे सगळं होत असताना तायडी जी 1, 2, 3 धमाका करते, तिच्या आयुष्यातच अनेक धमाके होतील आणि तिचा सुद्धा चेहरा पाहण्यासारखा असेल, हे सुद्धा खरं. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका पाहतात का? सध्या ही मालिका सोमवार ते शुक्रवार या 5 दिवस दाखवली जाते, त्यामुळे शनिवार आणि रविवार या मालिकेचे एपिसोड्स नसतात.
पण तरीसुद्धा मालिका इतकी भारी आहे, इतकी इंटरेस्टिंग आहे की सगळे प्रेक्षक या मालिकेला पाहण्यासाठी इंटरेस्टेड असतात एवढं मात्र नक्की. कारण मल्हार, नुपूर, तायडी, आशा हे सगळे कॅरेक्टर्सच खूप भारी आहेत. जसं आपल्याला या मालिकेत मल्हार आणि नुपूरची केमिस्ट्री पाहायला आवडेल, या दोघांची लव्ह स्टोरी पाहायला आवडेल, तसंच आशा आणि नुपूर या दोघांची जी केमिस्ट्री आहे ती सुद्धा खूपच भारी आहे. न झालेली सासू आणि न झालेली सून या दोघींचं हे जगावेगळं नातं सुद्धा खूप भारी आहे. मालिकेचे कलाकार, मालिकेतील गोष्ट, पात्र सगळंच काही एकदम जमून आलंय आणि लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.